शेतकरी बंधूंनो, यावर्षी तूर पिकाची लागवड करायची आहे. तुरीचं 12 ते 15 क्विंटल पर्यंतचं भरघोस उत्पादन घ्यायचं आहे. पण वाणाची निवड करत असताना कन्फ्युजन मध्ये आहात. म्हणजे नेमकी यावर्षी कोणती तूर लावावी? बीडीएन 716 की अंकुरची चारू किंवा ग्रीन गोल्ड 100? या तीनही वाणाची शेतकरी बंधूंनो परस्पर तुलना आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तीनही वाणाची सविस्तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे तूर पीक व्यवस्थापनाचे भविष्यात जे पण व्हिडिओ येणार आहे तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, यावर्षी तुम्हाला लाल रंगाच्या तुरीच्या वाणाची लागवड करायची असेल तर बीडीएन 716, अंकुर चारू आणि ग्रीन गोल्ड 100 याच्यापैकी कोणता वाण सगळ्यात बेस्ट आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपण बीडीएन 716 या वाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. हा वाण विद्यापीठ निर्मित सुधारित तुरीचा वाण आहे आणि या वाणाचा प्रत्यक्ष पक्वतेचा जो कालावधी आहे तर तो 170 ते 180 दिवस असून शेतकरी बंधूंनो उंच आणि पसरट स्वरूपामध्ये वाढणारा तुरीचा हा वाण आहे. बीडीएन 716 या वाणाची तुम्हाला लागवड करायची झाल्यास जो जमिनीचा प्रकार आहे तर मध्यम काळी ते प्युअर काळीच्या जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. त्यानंतर हा लाल रंगाचे टपोरे दाणे असणारा वाण आहे. मर आणि वांज रोगास हा वाण चांगला प्रतिकारक्षम आहे. म्हणजे हे रोग सहसा या वाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेडसावत नाही. म्हणजे तुमच्या शेतामध्ये तूर उबलण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते जर जास्त असेल तर अशा ठिकाणी हा वाण तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. शेतकरी बंधूंनो, मध्यम ते लांब शेंगा या वाणाचं वैशिष्ट्य आहे. सारख्या आकाराच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळते. एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला बीडीएन 716 या वाणाचं तर साधारण शेतकरी बंधूंनो आपल्याला 15 ते 16 क्विंटल पर्यंतच एकरी उत्पादन या वाणातून मिळतं. शेतकरी बंधूंनो, पुढचा तुरीचा वाण आहे अंकुरची चारू. हा वाण साधारण 170 ते 175 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आहे. म्हणजे बीडीएन 716च्या तुलनेमध्ये थोडासा लवकर येणारा वाण आहे. याची उंची जी आहे तर ती मध्यम आकाराची असून जास्त फांद्या करणारा हा वाण आहे. म्हणजे याच्यामध्ये जे फुटव्यांचं प्रमाण आहे तर ते आपल्याला जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याची लागवड करायची झाल्यास शेतकरी बंधूंनो हलकी, मध्यम स्वरूपाची किंवा काळटीची तीनही प्रकारची जमीन आपल्याला चालते. शेतकरी बंधूंनो, कमी पावसामध्ये सुद्धा चांगला तग धरणारा हा वाण आहे. याच्यामध्ये दाण्याचा जो आकार आहे तर हा मध्यम आकाराचे लाल रंगाचे दाणे असून शेतकरी बंधूंनो हा वाण मर रोगास आणि वांज रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. म्हणजे जेवढा बीडीएन 716 हा उच्च रोग प्रतिकारक्षम आहे तेवढा हा वाण रोग प्रतिकारक्षम या मर आणि वांज रोगास नाहीये. काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये मर रोग येऊ शकतो आणि वांज रोगही त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे जो स्टेरिलिटी मोझॅक आपण ज्याला म्हणतो बऱ्यापैकी या वाणामध्ये पाहायला मिळाला असा शेतकऱ्यांचा फीडबॅक आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो फुटवे जसं मी सुरुवातीला सांगितलं की जास्त फांद्या करणारा हा वाण असल्यामुळे शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये शेंगांचं प्रमाण आपल्याला खूप जास्त त्या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतं. एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला बीडीएन 716च्या तुलनेमध्ये तर या वाणामध्ये उत्पादन आपल्याला थोडं कमी पाहायला मिळतं. साधारण 2 ते 3 क्विंटलना आपल्याला हा वाण त्या ठिकाणी कमी उत्पादन देऊ शकतो. म्हणजे 10 ते 12 किंवा 14 क्विंटल पर्यंत उत्पादन एकरी या वाणाचं आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर शेतकरी बंधूंनो पुढचा वाण आहे ग्रीन गोल्ड 100. हा ग्रीन गोल्ड सीडचा म्हणजे हायब्रिड प्रकारचा हा वाण आहे. जसा अंकुर चारू हायब्रिड आहे तसाच हा पण हायब्रिड वाण आहे. आणि या वाणाचा पक्वतेचा कालावधी हा साधारण 150 ते 170 दिवसाचा आहे.
म्हणजे अंकुर चारू आणि ग्रीन गोल्ड 100 जवळजवळ सारख्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी पक्व होतात. शेतकरी बंधूंनो, ग्रीन गोल्ड 100 हा सुरुवातीच्या काळात जलद वाढीसाठी आणि जास्त फांद्या फोडण्यासाठी ओळखला जाणारा वाण आहे. चांगला उत्पादनक्षम वाण आहे. या वाणाची तुम्हाला जर लागवड करायची तर साधारण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या किंवा काळाटीच्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही या वाणाची लागवड जी तर ती करू शकता. शेतकरी बंधूंनो, कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे तग धरणारा हा वाण आहे. याचं आपण दाण्याचे जे आकार आहे तर तो मध्यम आकाराचे लाल रंगाचे दाणे आहे. आणि शेतकरी बंधूंनो, BDN 716 च्या तुलनेमध्ये मर आणि वांज रोगास हा वाण थोडासा कमी प्रतिकारक्षम आहे. म्हणजे सेम ज्या पद्धतीचा अंकुर चारू आहे त्याच पद्धतीचा हा वाण आहे. अंकुर चारू आणि ग्रीन गोल्ड 100 या दोन्ही वाणामध्ये मर आणि वांज रोग काही प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. लांब एकसारख्या शेंगा आणि जाड दाणे ग्रीन गोल्ड 100चं मुख्य वैशिष्ट्य असून शेतकरी बंधूंनो, या वाणाला बाजारामध्ये चांगली मागणी राहते. उत्पादनाचा जर आपण विचार केला ग्रीन गोल्ड 100च्या तर साधारण 14 ते 15 क्विंटल प्रति एकरचं उत्पादन आपल्याला या वाणातून मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, तीनही वाणाची सविस्तर माहिती आपण बघितली. BDN 716, अंकुरची चारू आणि ग्रीन गोल्ड 100. शेतकरी बंधूंनो, आता या वाणापैकी कोणता वाण हा सगळ्यात बेस्ट आहे ते आपण जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, तुमची जर काळाटीची भारी जमीन असेल आणि तुमच्या शेतामध्ये मर रोगाचं प्रमाण दरवर्षी खूप जास्त येत असेल, तूर पिकामध्ये म्हणजे झाडं उबाळण्याचं प्रमाण खूप जास्त असेल, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही BDN 716 याच वाणाची लागवडीसाठी त्या ठिकाणी निवड करू शकता. हा सर्वात सुरक्षित आणि स्थिर उत्पादन देणारा पर्याय आहे तुमच्यासाठी. मर आणि वांज रोगासाठी विशेष प्रतिकारक्षम वाण असल्यानं शेतकरी बंधूंनो, अशा शेतामध्ये या वाणातून चांगलं उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जर तुमच्या शेतामध्ये फ्युजोरियम विल्ट म्हणजे जो मर आहे तर तो मर येत नसेल तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, तुम्ही ग्रीन गोल्ड 100 किंवा अंकुरची चारू हे दोन जे पर्याय आहेत तर याच्यापैकी एक पर्याय त्या ठिकाणी निवडू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.